हाय गाईज, तर पुन्हा एकदा एका लॉंग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला थंबनेल वरून समजलंच असेल की आपण या व्हिडिओमध्ये मॅटर्निटी ड्रेसेसचा हॉल करणार आहोत. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की माझी सध्या सेकंड प्रेग्नन्सी चालू आहे आणि मी माझ्यासाठी काही कपडे ऑर्डर केले होते ऑनलाईन. सो त्याचे रिव्ह्यू मी तुम्हाला देणार आहे. आणि जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर कसं असतं ना, प्रत्येकालाच प्रेग्नन्सीमध्ये काही कम्फर्टेबल कपडे हवे असतात आणि जे मॅटर्निटी वेअर जे असतात ते नॉर्मली खूपच महाग असतात. सो मी असे काही कपडे माझ्यासाठी ऑर्डर केले जे त्याची प्राइस खूप कमी असेल आणि ते कम्फर्टेबलही असतील. सो तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर व्हिडिओ सुरू करूया. सो फर्स्ट जे आउटफिट आहे ना, हे आहे. हे मी मेशोवरून ऑर्डर केलेला आहे ड्रेस. अशा पद्धतीचा हा एक मॅक्सी ड्रेस आहे. याची लेंथ ही खूप जास्त आहे, जवळपास तुमचा जो गुडघा असेल त्याच्या थोडं इतकंसं खाली येईल. तुम्हाला बाजूच्या फुटेजमध्ये दिसत असेल. आणि इथे फ्रंटला ना फ्रंटला ना 4 बटन्स आहेत. त्यामुळे या ड्रेसला तुम्ही नंतरही, म्हणजे प्रेग्नन्सी नंतरही यूज करू शकता बाळाला फीड करण्यासाठी. सो हा मला खूप जास्त आवडला. याचं जे फॅब्रिक आहे एकदम सॉफ्ट आहे. त्याच्यासोबत ह्याचे जे स्लीव्ज आहेत असे फुल स्लीव्ज दिलेले आहेत. फुल ॲज इन इथपर्यंत येऊ शकतात. तुम्ही वरती हवं असेल तर वरतीही घेऊ शकता. इथे त्याला असं इलास्टिक दिलंय इथे आणि इकडेही. सो तुम्हाला जितकं वरती हवं असेल तुम्ही ते घेऊ शकता आणि फुल ठेवायचं असेल तर फुलही करू शकता. अशा पद्धतीने याचे स्लीव्ज आहेत. आणि हा खूप छान याचा जो काय बोलतात जो घेर असतो तोही खूप मोठा आहे. तुम्ही पाहू शकता इतका मोठा हे आहे. हा मी मीडियम साईजमध्ये ऑर्डर केला होता आणि आत्ता मला तो एकदम कम्फर्टेबल बसतोय. आणि माझा सध्या 7th मंथ जस्ट चालू झालेला आहे. सो आता मला तो एकदम व्यवस्थित बसतोय आणि जवळपास पूर्ण 9 महिने हा एकदम व्यवस्थित बसेल, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि एकदम सॉफ्ट मटेरियल आहे ह्याचं. सो इरिटेटही होणार नाही. सो घरातही यूज करू शकतो आणि बाहेरही जर डॉक्टरांच्या व्हिजिटला वगैरे जायचं असेल तरीही हा एकदम व्यवस्थित आणि छान दिसेल. आणि असं एक काहीतरीच घातलंय वगैरे असं काही वाटणार नाही. एकदम स्टायलिश आहे. सो याची स्टायलिश आहे. सो मला हा खूप आवडला. सो मी हा माझ्यासाठी ठेवणार आहे आणि याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. नेक्स्ट जो आहे ना, तोही एक मॅक्सी ड्रेस आहे आणि याचा कलर आहे पर्पल कलरमध्ये आहे आणि त्याच्यावरती अशा पद्धतीची प्रिंट आहे आणि पुढे असे बटन्स दिलेत. मला असं वाटलं होतं की हे फ्रंट ओपनिंग आहे जेणेकरून ब्रेस्ट फीडसाठीही नंतर यूज होईल, बट नाही, हे फक्त एकच बटन इथे ओपन होत आहे, बाकी ओपन होत नाहीये. बट फॅब्रिक वाईज छान आहे. थोडंसं पातळ आहे आधीच्या कम्पेअर याचं फॅब्रिक, बट प्रिंट छान आहे. आणि याला कॉलर दिले. यामध्येही मी मीडियम साईजमध्येच ऑर्डर केला होता. सो मला तर हा खूप छान वाटला. फक्त याचा हा एकच प्रॉब्लेम होईल की हा नंतर यूज नाही करू शकत. हां, आणि यालाही अशा पद्धतीने खाली हे दिलेत, म्हणजे काय बोलतात माहिती नाहीये. अशा पद्धतीने ह्याचा पॅटर्न आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हा जवळपास गुडघ्याच्या थोडासा खाली मला येतोय. आणि आत्ता हा मला थोडासा टाईट होतोय. तो मी विचार केला यामध्ये एक मोठी साईज, म्हणजे लार्ज साईज मी ऑर्डर करू शकते जर मला आत्ता घालायचंय. आणि जर फिडिंगसाठी मी विचार करत असेल तर हा फिडिंगसाठी योग्य नाहीये. सो मी विचार करते की हा ठेवू की नको ठेवू. ह्याचा कलर खूप छान आहे तसा आणि दिसायला खूप छान वाटतोय. सो बघू, जर मी ठेवलाच असेल तर तुम्हाला माझ्या रील्समध्ये दिसेलच. ओके. आणि हा देखील मी फ्लिपकार्टवरूनच ऑर्डर केला होता. याची प्राइस खूपच कमी आहे. मी इथे तुम्हाला प्राइस देईल कारण प्रत्येकाची प्राइस माझ्या लक्षात नाहीये. सो इथे तुम्हाला प्राइस दिसत असेल की याची प्राइस किती आहे. आणि हा कॉस्ट वाईज खूपच कमी आहे. म्हणजे याची कॉस्ट अजिबातच फॅब्रिक वाईज कॉस्ट खूपच कमी आहे. कारण इतक्या कमी प्राइसमध्ये असा ड्रेस नॉर्मली तरी नाही मिळणार.
सो माझ्या मते जर ह्याच्यामध्ये मी एक साईज वरती ऑर्डर केली, म्हणजे लार्ज साईज ऑर्डर केली, तर मला व्यवस्थित होईल. नेक्स्ट जे आहे आउटफिट, तोही एक मॅक्सी ड्रेस आहे आणि हा ना हा थोडासा लॉंग आहे, म्हणजे जवळपास पायापर्यंत येतो. आता आपलं पोट थोडंसं वाढलेलं असतं, तो थोडासा वरती जाईल, बट नॉर्मली प्रेग्नन्सीच्या नंतर जर तुम्ही घालणार असाल तर तो पायापर्यंत येतो. असा हा मॅक्सी ड्रेस आहे. याचे स्लीव्ज ही असे शॉर्ट आहेत, इथपर्यंत वगैरे येतात नॉर्मली, आणि यालाही असं इलास्टिक दिलेलं आहे अशा पद्धतीचं. त्यासोबतच कॉलर आहे, चायनीज कॉलर आहे याला. आणि याचं जे फॅब्रिक आहे ना, हे खूप छान, म्हणजे एकदम सॉफ्ट, आणि जो कपडा जो आहे तो एकदम असा धुतल्यानंतर भरेल असा वाटतोय. याचा पण जो घेर आहे तो खूप मोठा आहे, तुम्ही पाहू शकता. पूर्ण 9 महिन्याच्या नंतरही बसेल, म्हणजे 9 महिने पूर्ण बसेल असा ह्याचा घेर आहे. आणि नेक जे आहे ते फ्रंटला इथपर्यंत येत आहे. सो हा मी मीडियम साईजमध्ये ऑर्डर केला होता. आता हा मला एकदम व्यवस्थित बसतोय आणि पुढचे 9 महिन्यापर्यंत मला बसेल. कलर वाईज हा खूप छान आहे. यामध्ये अजूनही कलर अवेलेबल आहेत. तुम्हाला लिंकवर जर तुम्ही त्या गेलात तर तुम्हाला मिळतील. आणि कपडा पण खूप सॉफ्ट आणि खूप असं कम्फर्टेबल आहे की तुम्ही घरातही घालू शकता आणि बाहेरही घालू शकता. सो हा तर मी डेफिनेटली माझ्यासाठी ठेवते, कारण असे कम्फर्टेबल कपडे मला खूप जास्त आवडत आहेत सध्या. त्यानंतर ही एक पॅन्ट आहे, मॅटर्निटी पॅन्ट, आणि ही इतकी छान आहे. मी ॲक्च्युली ह्याला खूप जास्त यूज केली आहे सध्या. मी सध्या ही कंटिन्यू मी यूज करते. ही इतकी कम्फर्टेबल आहे की म्हणजे विचारू नका, खूप जास्त कम्फर्टेबल आहे. आणि तुम्ही घरातही घालू शकता, बाहेरही घालू शकता. ह्याचं जे फॅब्रिक आहे ते नॉर्मल टी शर्टचा जो कपडा असतो तसा आहे. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे ही तुमच्या बेलीच्या वरती म्हणजे कव्हर होते. ह्याला इथे तुम्हाला दिलं असेल, हे इथून वरती पूर्ण पोटाचा भाग कव्हर होतो. त्यामुळे जी स्ट्रिप येते ना ती पूर्ण इथे येईल आणि तुम्हाला अजिबातच इरिटेट होणार नाही. नॉर्मली पोटावर काहीही जरी आलं, म्हणजे जर आपण प्लाझो घालतो तर पोटावर आली ना तर ते इरिटेट होत राहतं कंटिन्यू. एक तर खाली घातलं लो वेस्ट तरी पण आपल्याला इरिटेट होतं, आणि वरती घातलं तरी इरिटेट होतं. हे सगळ्यात वरती इथेपर्यंत येईल. सो आणि बेस्ट पार्ट म्हणजे हे अजिबातच टोचत नाहीये, म्हणजे मी आता ह्याला डेली यूज करते. सो अजिबात टोचत नाही. आणि ह्याला अशा पद्धतीने हे दिलेत, म्हणजे काय बोलतात, असं स्ट्रॅप दिलाय जो की तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या बेलीच्या नुसार. जसं जसं तुमचं पोट वाढेल तसं तुम्ही याला ऍडजस्ट करू शकता. आणि ही खूप छान आहे, मला खूप आवडली यामध्ये. आणि ह्याची प्राइस खूपच जास्त कमी आहे. नॉर्मली ना जे मॅटर्निटी वेअर असतात ते खूपच महाग असतात, बट मला ही मेशोवर मिळाली आणि खूप स्वस्त आहे. आणि अशा पद्धतीने ही पूर्ण खालीपर्यंत लूज आहे, सो लेगीज सारखं वाटणार नाही. ही ऍक्च्युअलमध्ये पॅन्ट आहे. आणि तुम्ही कम्फर्टेबली यामध्ये राहू शकता. अजिबात तुम्हाला इरिटेट होणार नाही. त्यासोबतच याला पॉकेट्स दिलेत. यामध्ये तुम्ही काही तुमचा फोन वगैरे ठेवू शकता. यावरती कोणत्याही प्रकारचा टॉप तुम्ही घालू शकता. ॲक्च्युली खूपच छान दिसतं हे. आणि यामध्ये ना 3 कलर अवेलेबल आहेत, ब्लॅक, ब्ल्यू आणि ग्रे. सो तुम्हाला जो कलर आवडत असेल तो तुम्ही घेऊ शकता. सो सो लास्ट ड्रेस जो आहे, जो मी आता घातलेला आहे, हाही मी सध्या यूज करते. आणि यामध्येही मला खूप जास्त कम्फर्टेबल फील होत आहे. यालाही खूप असे बटन्स दिलेत, जे की तुम्ही जो की तो फीडिंग फ्रेंडली आहे, ज्यासोबत बाळाला प्रेग्नन्सी नंतर बाळाला फीड देखील करू शकतो. जर याचीही लिंक हवी असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. सो हे आहेत सर्व आउटफिट जे मी माझ्यासाठी ऑर्डर केले आहेत. खूप जास्त कम्फर्टेबल आहेत. तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर या सर्वाच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. त्यासोबतच इंस्टाग्रामवर माझ्या प्रोफाईलवर देखील मिळतील. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर मला कमेंट करून सांगा. त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.